विकासकाच्या 25 लाखाची रोकड चोरणाऱ्या चालकाला अटक, जवळपास सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश। वांद्रे येथील एका विकासकाच्या मोटार गाडीत ठेवलेली सुमारे 25 लाखांची रोकड चोरून पळून गेलेल्या आरोपी चालकाला ठाण्यावरून अटक करण्यात खेरवाडी पोलिसांना यश आले। गुरुदेव सुभाष पाटील असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 23,72,000 रुपयांची रोख जप्त करण्यात आली आहे। आरोपी विरोधात यापूर्वी धारावी पोलीस ठाण्यात 3 गुन्ह्यांची नोंद असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांनी सांगितलंय। नावेद मोहम्मद सिद्दीकी हे विकासक असून वांद्रे परिसरात राहतात। 20 फेब्रुवारीला त्यांनी कामानिमित्त कार्यालयात 25 लाखाची रोकड आणली होती। ती रोकड त्यांनी मोटार गाडीत मागे ठेवली होती। त्यानंतर ते कामानिमित्त वाकोला व नंतर वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात गेले। त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र गौरव अरोरा हा देखील होता। म्हाडा कार्यालयात जाताना त्यांनी गुरुदेवला कारमध्ये 25 लाखाची रोकड असल्याची कल्पना देऊन त्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं। दुपारी 1:30 वाजता म्हाडा कार्यालयातील काम संपून ते त्यांच्या मोटार गाडीजवळ आले। त्यावेळी तिथं गुरुदेव आणि मोटार गाडी दोघेही नव्हते। त्यामुळे त्यांनी चालकाला दूरध्वनी केले, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर कार्यालयातील एका व्यक्तीला मोटार गाडी इलेक्ट्रिसिटी समोर उभी असल्याचं सांगितले। त्यांनी पाहणी केली असता मोटार गाडीमध्ये 25 लाखाची रोकड नव्हती। गुरुदेव हा 25 लाखाची रोकड घेऊन पळून गेला होता। त्यानं त्याचा मोबाईल बंद होता। अखेर त्यांनी या प्रकरणी खेरवाडी पोलिसांकडे तक्रार केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविराज जांभळे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार मोरे, पवार, ठोंबरे, पोलीस शिपाई सरवदेव, पाटील, गायकवाड यांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान गुरुदेव विरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली। या माहितीनंतर संबंधित पथकानं ठाणे रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवून गुरुदेवला चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्याच्या चौकशीत त्यानं 25 लाखांची रोकड चोरी करून पलायन केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून पोलिसांनी 23,72,500 रुपयांच्या 500 नोटा जप्त केल्या असून आरोपींविरोधात धारावी पोलीस ठाण्यात जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत। आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। जनता टाइम जता टीव्ही चॅनलसाठी जितेंद्र शर्मा, मुंबई विभाग प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.